हाय नमस्कार मित्रांनो. तर मित्रांनो आजचा विषय म्हणजे इतका गंभीर आहे. तर हा विषय जर ऐकला तर तुमच्यासुद्धा पायाखालची जमीनच सरकेल. आणि हा जो विषय आहे तुम्ही कान उघड सोडून ऐका. तर मित्रांनो गेल्या 2 दिवसामध्ये आपल्या सांगोला तालुक्यामध्ये चिकमहुद येथे 14 महिला कामाला गेल्या होत्या बंडगरवाडी इथे. तर तुम्हाला सांगतो त्याच्यामधील 7 महिला ज्या आहेत काम उरकून त्यांचं पेमेंट वगैरे घेऊन त्या आपल्या घराकडं परतत असताना तुम्हाला सांगतो ते आणि त्यांची जी काय रोजची गाडी आहे त्यांची डमडम वगैरेची काय ते आलं नव्हतं. ते रस्त्याला येऊन उभा राहिलं होतं. म्हणजे बाया 7 बाया रस्त्याला येऊन उभा राहिल्या होत्या. तर तुम्हाला सांगतो ह्या बाया ज्यावेळेस रस्त्याला उभा राहिल्या त्यावेळेस मित्रांनो कोळसा वाहतुकीचा जे आयसर होता त्या नालायकानं तुम्हाला सांगतो दारू वगैरे पिऊन ह्या बायांच्या अंगावर घातला. तर त्याच्यामध्ये 5 महिला आपल्या बहिणी मृत्युमुखी पडल्या आणि 2 अति गंभीर आहेत, सिरियसली आहेत. त्यांच्यावर उपचार चालू आहेत हॉस्पिटलला. तर तुम्हाला सांगतो तर इतकं बेकार वाटलं मित्रांनो, अक्षरशः असं कोणाच्या बाबतीत होणे. आणि मला असं वाटतं की जेवढी आपण आंघोळ करताना काळजी घेतो का नाही, हंड्रे पॅन्ट घालताना आपण किती जोखमदारीने घालतो, किंवा आपण टावेल वगैरे नेसला तर ते किती जोखमदारीने आपण टावेल नेसतो, की टावेलच फिटला तर काय करायचं. तर एवढ्या जर जोखमदारीने जर तुम्ही गाडी चालवली, त्या नालायकाने जर गाडी चालवली तर हा अपघात घडला नसता. आणि सर्व ड्रायव्हर असे काही नसतात. खूप छान छान ड्रायव्हर आहेत, गाडी चालवतात आणि मुंगीच्या सुद्धा असा अंगाला धक्का लागणार नाही अशी गाडी चालवतात. पण हे नालायक लोक अशी गाडी चालवतात. तर ह्या नालायक लोकांसाठी आजचा खास व्हिडिओ आहे. तर ह्या हरामखोराने गाड्या व्यवस्थित चालवायला पाहिजेत. एक हरामखोर पळून गेला असं समजलंय आणि एखादे पाय मोडण्यात आलेले आहेत मला समजलं असं. तर तिथलं काही थोडंफार व्हिडिओ आहेत. तर मी काही व्हिडिओ काय दाखवू शकत नाही जास्त. ज्या ज्या आपल्या बहिणी मृत्युमुखी पडलेल्या आहेत त्यांचे बरंच असं दृश्य, रक्तवाहिनी वगैरे सर्व काही झालेलं आहेत. तर मी काही ती दाखवू शकत नाही. काही थोडेसं क्लिप आहेत तेच मी तुम्हाला ह्या व्हिडिओलाच जोडून मी दाखवतो. त्या तुम्ही नक्की बघा आणि आपल्या बाबतीत असं होऊ नये म्हणून आपण स्वतः काळजी घ्या. तर मला एवढंच सांगायचं होतं ह्या व्हिडिओमधनं त्या हरामखोर ड्रायव्हरांसाठी. ह्यांना कुठं गावलं तर सुट्टी देणारच नाहीत ते. आणि मला असं वाटतंय की त्या आपल्या बहिणींना न्याय कुठेतरी मिळाला पाहिजे. ह्या हरामखोरांना चोप मार देऊन मला असं वाटतं ह्यांना फाशीच व्हायला पाहिजे ते अशा नालायक मूर्खांना. जरा 1 मिनिट मोबाईल धर. तर मित्रांनो जरा हात आवडला, आपल्याकडे स्टँड वगैरे काय नाही. तर मला असं वाटतंय ह्या हरामखोरांना असा बेदम मार देऊन फाशी शिक्षाच व्हायला पाहिजेत. आणि सरकारनं ह्याच्यावर काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजेत. एका टायमाला जर 7-7 आणि 5-5 जर महिला मृत्युमुखी पडत असतील तर ह्यांना काय केलं पाहिजे. होय बाबा चुकून काहीतरी झालं असेल तर एक ठीक आहे, पण महिला एका साईडला उभा राहिल्या होत्या, त्यांच्या डोक्यावर गवताचे भारे वजे काय कोण जळण वगैरे घेऊन चाललेलं आपापल्या घरला चालल्या होत्या. तर अत्यंत ही दुर्घटना घडली आणि मित्रांनो अक्षरशः त्यांना एका जागेला त्यांचं अंत्यविधी करण्यात आला. आणि विषय म्हणजे कसा की एकाच गावामध्ये असल्यामुळं सर्वजण, आणि जर वेगवेगळे ज्याच्या त्याच्या जर घरी करायचं झालं तर ते कसं खिडकी लाव, जर प्रत्येकाच्या जरी घरी केला असता अंत्यविधी वगैरे तर गावातल्या माणसांनी कुठं म्हणून जायचं. तर जा पोर काय करते.
तर कुठून जायचं अशा प्रकारे हे केलं. त्यांना अत्यंत असं म्हणजे डिसिजन असा घेतला की सर्वांना एकाच ठिकाणी त्यांचा अंत्यविधी करायचा ठरवलं. आणि ते एकाच सर्व गावातले असल्यामुळे की असं प्रत्येकाच्या ह्याच्यानुसार जर अंत्यविधी केला प्रत्येकाच्या घरी तर ते कोणी कुठं जायचं म्हणून एकाच ठिकाणी हे केलं. तर अशा पद्धतीने यांचा मृत्यू झाला. असं होऊ नये अशी काळजी घेतली पाहिजे मला असं वाटतं. आणि ह्या नालायकांना कठोरात कठोर चांगली शिक्षा झाली पाहिजे असं मला वाटतंय. तर आपण सुद्धा जो व्हिडिओ आपण बघत आहात माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो की आपण सुद्धा चांगली काळजी घेतली पाहिजे. रस्त्याच्या बाजूला जर उभा राहताना आपण विचार केला पाहिजे कोणती गाडी किती फास्ट आली आहे, तर थोडंसं बघितलं पाहिजे कुठून आली गाडी, कशी आली आहे. ह्या गोष्टी सगळ्या लक्षात घेतल्या पाहिजेत. आपण लाईटीपासून वगैरे सावध राहिलं पाहिजे. आणि कुठेही गर्दीत नाही जाताना आपण जबाबदारीनं गेलं पाहिजे. आणि आपल्या ह्या 5च्या 5 ताईला, आईला आणि आपल्या बहिणीला भावपूर्ण श्रद्धांजली. मित्रांनो, तर मित्रांनो मी एक 20 सेकंद थांबलो यांच्यासाठी. भावपूर्ण श्रद्धांजली. पुन्हा एकदा यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तर आजच्या व्हिडिओमध्ये मला हेच सांगायचं होतं, बाकी काय नाही. चला बाय बाय.